तर प्रिपोजिशनच्याच नावामध्ये आपल्याला पोझिशन दाखवत असतं सेंटेन्समध्ये. तर बघूयात आपण ॲट, ऑन आणि इन या सेंटेन्समध्ये कसे यूज करायचे असतात. द बस डिपार्ट्स ॲट. आता इथं काय दाखवलेलं आहे, द बस डिपार्ट ॲट 6 PM. इथं दाखवलेलं आपल्याला टाईम, इथं टाईम मेन्शन केला, त्याच्यासाठी पण आपण ॲट यूज केलेलं आहे. ही इज ॲट होम. इथं बघा, इथं काय दाखवलेलं आहे, ॲटनीच प्लेस दाखवलेलं आहे. आय परचेस दी शर्ट. इथं प्राइस दाखवलेली आहे ॲट. ही इज लुकिंग ॲट मी. म्हणजे इथं पण काय दाखवलेलं आहे, थोडक्यात प्लेस दाखवलेला आहे, इंडिकेट केलेलं आहे इथं पण. ही कम्स ऑन मंडे. एखाद्या डेच्या दिवशी किंवा डे जे असेल, डे आणि डेट दोघांना पण आपल्याला इथं ऑन यूज करायचं आहे. आय पुट द की ऑन टेबल. सरफेस दाखवलेला आहे इथं, सरफेस एखाद्या वस्तूचं सरफेस, त्याच्यासाठी पण आपल्याला काय करायचं आहे, ऑन यूज करायचं आहे. वी मेट इनसाइड देम इन मॉर्निंग. आम्ही त्यांना सकाळी भेटलो. कुठे? इनसाइड, आतमध्ये त्यांना सकाळी भेटलो. इन द मॉर्निंग इथं काय टाईम दाखवलेला आहे, टाईम तो पण दिवसामधलं जे ड्युरेशन असतं, मॉर्निंग आफ्टरनून, तो टाईम दाखवलेला आहे. ही इज इन क्लास. इथे बघा, इथं प्लेस दाखवलेला आहे इननी. इन क्लास, इन मॉर्निंग. आय कम्प्लीट माय वर्क नेक्स्ट मंथ. इथं पण काय दाखवलेलं आहे, टाईमच दाखवलेला आहे, पण कशामध्ये, मंथमध्ये दाखवलेला आहे. इन. ॲट, हे ॲट आणि हे ॲट. आता हे सगळे जे आहे ना, तर इथं हे प्रत्येक सेंटेन्स जे आहे तो वेगळे व्ह्यूने इथं दाखवण्यात आलेला आहे. आणि त्याचं इंटेन्शन बघा, आता इथं काय, द बस डिपार्ट्स ॲट 6 PM. इथं टाईम दाखवला आहे, म्हणजे ॲट हे फक्त टायमासाठी यूज करतात का, तर नाही, तर ते प्लेससाठी पण यूज केलं जातं, एखाद्या वस्तूची प्राईस सांगण्यासाठी पण यूज केलं जातं, आणि एखाद्या गोष्टीकडे इंडिकेट करण्यासाठी पण इथं ॲट यूज केलेलं असतं. लुकिंग ॲट, जेव्हा लुकिंग येतं, एखादा सेंटेन्स येतं, तेव्हा हे ॲट ते यूज करतात. आणि हा ऑन पण बघा, ऑन हा डे आणि डेटसाठी यूज केला जातो. तसंच एखाद्या वस्तूचं सरफेस त्याच्यासाठी पण यूज केला जातो. वी मेट इनसाइड देम इन मॉर्निंग. आता हा इन जो आहे हा टाईमसाठी पण यूज केलेला आहे. ही इज इन क्लास. आणि हा प्लेससाठी पण यूज, कुठं आहे तर तो क्लासमध्ये आहे, म्हणजे इथं प्लेससाठी पण इन यूज केलं जातं. आय कम्प्लीट माय वर्क इन नेक्स्ट मंथ. आणि इथं पण टाईम ड्युरेशन दिलेलं आहे, पण कशाचं, मंथचं दिलेलं आहे, मंथ, इयर. हा टाईम ड्युरेशन सांगण्यासाठी पण इन यूज केलं जातं. नेक्स्ट सेंटेन्स आहे तुमच्यासाठी आता एक, ते तुम्ही करून दाखवायचं, तिथं कुठलं प्रिपोजिशन येईल. तर आता हे प्लेससाठी आहे, म्हणजे हे लक्षात आलं असणार तुमचं, प्लेससाठी पण आपण इथं ॲट पण यूज करू शकतो. ऑल स्टुडंट्स प्लेईंग फुटबॉल डॅश डॅश ग्राउंड. याच्यासाठी कुठलं प्रिपोजिशन यूज करायचं हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे. इथं सेंटेन्स लिहून देते वाटल्यास. ऑल स्टुडंट्स आर प्लेईंग डॅश डॅश ग्राउंड. या तिघांपैकी कुठलं प्रिपोजिशन तुम्हाला इथं यूज करायचं आहे ते सांगायचं आहे.